तुम्ही आजही विचारू शकता. म्हणजे अजून एक माझं बोलायचं झालं ना तर हॉबी तर मुलं तयार करणं, मीन वाईल बॉडी बिल्डिंग मध्ये. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर कोणालाही विचारा, अजूनपर्यंत जेवढे पण मुलं मी तयार केलेत, म्हणजे भूषण तर आता मधल्या पिरियड मध्ये आहे माझ्याकडे. त्याच्या आधी एक जितेश पाटील झाला उरणचा, त्याच्यानंतर रोहन झाला, त्याच्यानंतर मिलिंद पाटील झाला, त्याच्यानंतर अमित झाला, विशाल झाला, अनिकेत झाला. भूषण तर आता त्याला मी स्टुडंट नाही बोलणार किंवा काय नाही बोलणार, तो भाऊच आहे भूषण. त्याच्यानंतर आता पण बरेच मुलं आहेत. आता मी नाव लिस्ट सांगायला गेलं तर 51 लोकांचं आहे. पण तुम्ही कोणालाही विचारा, मी अजूनपर्यंत एकही रुपया कुठल्या मुलाकडनं घेतलेला नाहीये. कारण का माझ्या गुरुनी मला फ्री मध्ये कन्सल्ट केलेलं आणि मी फी घेणं तर मला ते चुकीचं वाटतं. आणि चुकीचं माझं, मी त्यांना पहिलाच सांगतो, माझं जेवढं नॉलेज आहे मी तुम्हाला तेवढं सांगू शकतो. मी तुम्हाला वरवरचं नाही सांगणार. आणि कुठेतरी तुमची हेल्थ सांभाळून जर तुम्ही करत असाल तर त्या गोष्टी महत्वाच्या आहेत बॉडी बिल्डिंग मध्ये. आणि मोरल सपोर्ट खूप गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये सांगणारे काय पण सांगतात, अरे मी तुला असं बनवीन तसं बनवीन, हे बनवीन ते बनवीन, काही एक नाहीये. बॉडी बिल्डिंग एक मायाजाळ आहे. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही जेवढे फसाल लोकांच्या ह्याच्यामध्ये जेन्युन लोक खूप कमी आहेत. आणि कुठेतरी जेन्युनपणा आपण जपला तर आपल्यापासून दुसरा जो घेतो, प्रेरित होतो, तो त्याच्या समोरच्यानं जेन्युनिटी देईल. त्याच्यामुळे कसं आहे, जर तुमचं प्रोडक्टच जेन्युन असेल ना तर पुढे जाणारी ती सप्लाय चेन आहे ना ती पूर्ण जेन्युन बनते. एक त्या कन्सेप्ट नुसार माझं चाललंय.